पुणे शहराची गुन्हेगारी दुनिया अनेकदा पोलीस यंत्रणेच्या डोळ्यात धूळफेक करतात आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मनात धाक बसवतात. निलेश घायवळ, लोक त्याला घायवळ म्हणून ओळखतात. पण पोलिसांच्या तपासात अचानक समोर येतं की त्याचं खरं नाव कदाचित निलेश गायवळ असावं. एक साधा आडनाव, पण त्यामागे दडलेला खोट्यापणा, बनवाबनवी आणि धूर्तपणा पाहून सगळ्यांच्या भवाया उंचावतात. कारण हा साधा माणूस नाही, हा आहे कुख्यात गँगस्टर, ज्याने नाव बदलूनच गुन्ह्याचं साम्राज्य उभा केलं. काही वर्षापूर्वी पुण्यात मोठा गुन्हा नोंदला गेला. आरोपीचं नाव नोंदवलं गेलं निलेश घायवळ असं. पोलिसांनी त्यांचा माग घेतला. फायल्या चाळल्या, चौकशा सुरू झाल्या. पण अचानक कागदपत्रातून उघडकीस आलं की त्याचं आडनाव खरं आहे गायवळ. हा खेळ का? कारण गुन्हेगारी दुनियात नावालाही ताकद असते. घाईवळ हे नाव उच्चारल्यावर जणू काही धाक, भीती आणि दहशत दाटून येते. लोकांच्या तोंडून निघणारा प्रत्येक वाक्य घाईवळ या नावाला अजूनच कुख्यात करत गेलं. पण प्रत्यक्षात कागदपत्री, त्याच्या आधार कार्डात, काही सरकारी कागदपत्रात तो गायवळ म्हणूनच दिसतो. यातूनच संशय वाढतो. पोलिसांना दिशाभूल करण्यासाठी, न्यायालयाची दिशाभूल करण्यासाठी आणि पासपोर्ट मिळवण्यासाठी हा आडनावाचा खेळ रचला गेला. खरी धक्कादायक गोष्ट म्हणजे निलेशला परदेशात पळ काढता आला. 11 सप्टेंबर पासून तो भारताबाहेर असल्याची माहिती मिळते. पण प्रश्न असा की तो बाहेर कसा गेला? कारण मोकोगा खालील गुन्ह्यात जामीन मिळताना न्यायालयाला स्पष्ट आदेश दिला होता, पासपोर्ट न्यायालयात जमा करावा. म्हणजे त्याच्याकडे प्रवासाचा मार्गच बंद असायला हवा होता. तरीही त्याने पासपोर्ट काढला, विजा मिळवला आणि देश सोडून पळ काढला. तपास सुरू झाला आणि समोर आलं की हा पासपोर्ट त्याने अहिल्यानगरच्या पत्त्यावरून काढला. अर्ज करताना त्याने स्वतःचं नाव निलेश गायवळ असं नमूद केलं. म्हणजे घायवळ नावाने गुन्हे करायचे, पण गायवळ नावाने शासकीय सुविधा मिळवायच्या. आणखी आश्चर्याची बाब म्हणजे पासपोर्ट मिळताना त्याने प्रतिज्ञापत्र दिलं होतं की माझ्यावर कुठलाही गुन्हा दाखल नाहीये. पोलीस रेकॉर्ड मात्र त्याच्या गुन्ह्याने भरलेलं आहे. ही खरी फसवणूक होती. पोलीस पडताळणी दरम्यान तो पत्त्यावर उपलब्ध नव्हता. त्यामध्ये पासपोर्ट विभागाने नोटीस बजावली, पण त्या नोटिशीला त्याने कधीच उत्तर दिलं नाही. तरीही त्याला पासपोर्ट मिळाला. हा प्रकार पाहून प्रश्न निर्माण होतो, एवढी मोठी फसवणूक त्याला कशी काय शक्य झाली? घायवळच्या धूर्तपणाचा आणखी एक नमुना म्हणजे निवडणूक ओळखपत्र. पुणे जिल्ह्यातील अहिल्यानगर, कोथरूड आणि कर्जत जामखेड या 2 मतदारसंघात त्याने आपलं आणि आपल्या पत्नीचं नाव नोंदवलं. म्हणजे एका जिल्ह्यात 2 पत्ते, 2 मतदारसंघ आणि 2 वेगवेगळ्या मतदारसंख्या. त्याला दोन्ही मतदारसंघामधील ओळखपत्र मिळालं आणि या दोन्ही ठिकाणी त्याचं आडनाव लिहिलं होतं गायवळ. हा प्रकार सामाजिक कार्यकर्ता विजय कुमार यांच्या लक्षात आला. त्यांनीच ते उघडकीस आणलं. आता आता हा प्रकार निवडणूक आयोगालाही धक्का देणारा होता. कारण याचा अर्थ असा की हा गँगस्टर फक्त गुन्हेगारी जगतातच नव्हे, तर राजकीय प्रक्रियेतही का बेकायदेशीर पद्धतीनं शिरकाव करत होता. पोलिसांनी तपास सुरू केला. आधार कार्ड, ओळखपत्र, पासपोर्ट अर्ज या सगळ्या कागदपत्रात एकच नावाचा उल्लेख दिसला, निलेश गायवळ. पण गुन्हेगारी जगतात मात्र त्याला घायवळ म्हणून ओळखतात. हा दुहेरी खेळ उघड झाल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट सांगितलं, त्याचा पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे. खोटी माहिती देऊन त्याने पासपोर्ट मिळवला आहे. त्यानंतर कायदेशीर कारवाई होईल. निलेश हा फक्त कागदपत्री गुन्हेगार नाही, तर त्याची खरी ओळख म्हणजे एक दहशतीची साम्राज्य उभारणारा गँगस्टर. लोक सांगतात की तो अनेकांना उघडपणे धमक्या देतो. व्यावसायिक, बिल्डर, जमीन व्यवहार करणारे लोक त्याच्या भीतीखाली जगतात. आता पोलिसांनी त्याच्या पासपोर्टवर कारवाई सुरू केली आहे. त्याच्यावर नवीन गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. पण लोकांच्या मनात एकच प्रश्न, की तो अजून किती दिवस कायद्याला चकवत राहणार? निलेश गायवळ की निलेश गायवळ हा फक्त आडनावाचं कोड नाही. हे आहे गँगस्टरच्या 2 मुखवट्याची कहाणी. एका नावाने तो गुन्हे करत करत राहिला, दुसऱ्या नावाने तो प्रशासनाला फसवत राहिला. आज पोलीस त्याच्या विरोधात कारवाई करत आहेत, पासपोर्ट रद्द करत आहेत, नवीन गुन्हे दाखल होण्याची तयारी करत आहे.
पण या कथेने उघड केलं की समाजात कशा पद्धतीनं लोक बनवाबनवी करू शकतात. तर या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा.